देशभरात कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका नाही आहेत असं क्वचितच घडत असतं. सध्यासुद्धा 5 राज्यांमध्ये साधारणतः विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यामध्ये 4 राज्य आणि 1 युनियन टेरिटरी आहे. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता उद्या आणि परवा म्हणजे 23 एप्रिलला आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आणि 23 एप्रिलला एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका तमिळनाडूमध्ये पार पडणार आहेत. तर या निमित्ताने आजच्या व्ह्यूजरूममध्ये आज आपण तमिळनाडू आणि बंगाल या निवडणुकांच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत. या सगळ्या निवडणुकांचे निकाल हे 4 मेला जाहीर केले जातील, तेव्हासुद्धा या संदर्भात आपण बोलूयात. पण आज जेव्हा सायलेंट पिरियड सुरू झालेला आहे, आचारसंहिता चालू आहे, अशा काळात तमिळनाडू आणि बंगालचं इलेक्शन नक्की कशाप्रकारे लढलं जातं आहे, तिथे कुठले मुद्दे चर्चेत होते, या सगळ्या संदर्भाने आज आपण व्ह्यूजरूममध्ये बोलूयात. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि आपण पाहताय ऑड इवन. तमिळनाडूच्या इलेक्शनबद्दल बोलताना 4 ते 5 महत्त्वाचे फॅक्टर्स या निवडणुकीमध्ये चर्चेला गेलेले. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा फॅक्टर जो होता तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा, वुमेन सेफ्टी, त्यानंतर AIADMK पक्षाची भाजपसोबतची अलायन्स, विजय हा जो नवीन फॅक्टर या निवडणुकीमध्ये आलेला आहे, नवीन निर्माण झालेला आहे, त्याबद्दलसुद्धा बोलूयात. त्यासोबतच अपोजिशन पार्टीज ज्या आहेत तमिळनाडूमध्ये त्या कशाप्रकारे डिवायडेड आहेत या संदर्भातसुद्धा चर्चा करूयात. आणि शेवटी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे डिलिमिटेशनचा, जो या निवडणुकीमध्ये किती प्रभाव पाडेल या संदर्भातसुद्धा बोलायचं आहे. सुरुवात आपण अँटी इन्कम्बन्सी या महत्त्वाच्या घटकापासून करूया. गेल्या 5 वर्षापासून DMK सरकार सत्तेमध्ये आहे. 2021 साली मोठ्या बहुमतानं DMKचं सरकार हे सत्तेत आलं होतं. त्यांच्यासोबत काँग्रेस हा पक्ष देखील अलायन्समध्ये होता. गेल्या 3 निवडणुका बघितल्या तमिळनाडूमधल्या, म्हणजे 2019ची लोकसभा, 2021ची विधानसभा आणि 2024ची पुन्हा लोकसभा. या तिन्ही निवडणुकांमध्ये DMK पक्षाला भरभरून यश मिळालेलं आहे. 19 आणि 24च्या लोकसभा निवडणुकीत साधारण 38-39 जागा, म्हणजे सर्वच्या सर्व जागा जवळपास DMK प्रणित आघाडीला मिळालेल्या आहेत. आणि 2021च्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर तिथेसुद्धा 200पेक्षा जास्त जागा या DMK प्रणित आघाडीलाच मिळालेल्या होत्या. त्यामुळं मतदारांनी साधारण 3 वेळा DMK नेतृत्वावर, DMK पक्षावर विश्वास दाखवला होता असं दिसून आलं होतं. पण आता 2026मध्ये जेव्हा हे DMK पक्ष निवडणुकीला सामोरं जातो आहे, तेव्हा त्यांना मोठ्या अँटी इन्कम्बन्सीचा देखील सामना करावा लागतो आहे. कारण खासदार देखील त्यांचाच आहे, आमदार देखील त्यांचाच आहे. 2022 साली झालेल्या लोकल बॉडीजच्या इलेक्शन्समध्ये सुद्धा DMK पक्षाने चांगली कामगिरी केली होती. म्हणजे तिथे तिसऱ्या पद्धतीची सुद्धा अँटी इन्कम्बन्सी, म्हणजे 3 लेवलची अँटी इन्कम्बन्सी ही DMK पक्षाला तिथे सहन करावी लागणार आहे किंवा त्याला सामोरे जायचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये DMK पक्ष कशा पद्धतीने पुढे येऊ शकतो किंवा ही अँटी इन्कम्बन्सी तो खरंच पार करू शकतो का, किंवा ही अँटी इन्कम्बन्सी प्रो इन्कम्बन्सीमध्ये बदलू शकतो का, अशा प्रकारची चर्चा निवडणुकीच्या काळामध्ये DMKच्या संदर्भाने सुरू आहे असं आत्ता तरी दिसतं आहे. आणि याच अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा ठरवून किंवा याला चर्चेत आणून AIADMK आणि जो नवीन पक्ष निर्माण झालेला आहे सिने सुपरस्टार विजय यांचा TVK, हे दोनही पक्ष या अँटी इन्कम्बन्सीच्या लाटेवर सवार होऊन आपण तिथे कशाप्रकारे सत्तेत येऊ शकतो, आपला पक्ष कशाप्रकारे तिथे वाढू शकतो या संदर्भाने प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी हा पहिला महत्त्वाचा फॅक्टर या तमिळनाडूच्या विधानसभा इलेक्शन्समध्ये होता. हे प्रामुख्यानं या प्रचारादरम्यान दिसून आलं होतं. जो दुसरा महत्त्वाचा घटक संपूर्ण प्रचारादरम्यान राहिलेला आहे तो म्हणजे विमेन सेफ्टी. आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहिली तर तमिळनाडू हे देशामधलं सर्वाधिक सुरक्षित राज्यांपैकी एक आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत, असं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी तरी सांगते. पण मग असं काय आहे की वुमेन सेफ्टी हा मुद्दा तिथे निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनलेला आहे? तर गेल्या काही काळापासून तमिळनाडूमध्ये ड्रग अब्यूज आणि अल्कोहोल अब्यूजच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षित फील होत नाही आहे आणि हा मुद्दा AIADMK आणि इतर सगळ्याच विरोधी पक्षांनी चांगल्याच पद्धतीनं उचलून धरलेला आहे. आणि त्यामुळं NCRBचा जो डेटा आहे तो काहीही सांगत असला किंवा वुमेन सेफ्टीच्या बाबतीमध्ये तमिळनाडू हे देशातलं सगळ्यात चांगलं राज्य आहे असं जरी म्हणत असला तरीसुद्धा तिथे वुमेन सेफ्टी हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनलेला आहे. आणि AIADMK पक्ष जो जयललिता यांच्याशी असोसिएटेड आहे, महिलांच्यासाठी त्या पक्षाबद्दल, त्यांच्या नेत्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, त्यांनी हा मुद्दा अजून मोठ्या पद्धतीने उचलून धरलेला असल्यामुळं तिथे वुमेन सेफ्टी हा मुद्दा प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. आणि हा मुद्दा निवडणुकीच्या एकंदरीतच प्रचारामध्ये गाजल्यामुळं तो मतदानामध्ये सुद्धा प्रभाव पाडेल अशी सुद्धा शक्यता बोलून दाखवलेली जाते आहे.
त्यामुळे या सगळ्या महिला महिला आहेत त्या नक्की काय निर्णय घेतात, महिला कोणाच्या बाजूने कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतात, हा निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट नक्की असणार आहे. महिला सुरक्षेनंतर आपण तिसरा जो महत्त्वाचा मुद्द्याबद्दल बोलूयात तो म्हणजे अलायन्सेस. दोन्ही बाजूच्या म्हणजे DMK पक्षाची DMK प्रणित अलायन्स जी आहे आणि AIADMK जो दुसरा प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे त्यांची अलायन्स. या दोन्ही अलायन्सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या 3 निवडणुकांमध्ये DMKची अलायन्स ही जवळपास कॉन्स्टंट आहे. या आत्ताच्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांमध्ये DMKने जे कोणी शक्य पक्ष आहेत जे आपल्याकडे येऊ शकतात अशा सगळ्या पक्षांना म्हणजे साधारण 26 पक्षांची छोट्या मोठ्या मिळून त्यांनी ही अलायन्स बनवलेली आहे. आणि या 26 पक्षांच्या अलायन्सच्या जोरावर ज्याच्यामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे पक्ष सामील आहेत त्याच्या आधारावर DMK पक्षाला खात्री आहे की आपण 2026ची विधानसभा निवडणूक जिंकू आणि जी प्रथा चालत आलेली आहे तामिळनाडूमध्ये म्हणजे दर इलेक्शनमध्ये अल्टरनेटिव्ह इलेक्शनमध्ये नवीन कोणीतरी सत्तेत येतं, सत्तांतर होतं. फक्त त्याला 2011 नंतर 2016चा अपवाद होता जेव्हा जयललिता यांच्या नेतृत्वाखाली AIADMK 2011 आणि 2016 अशा दोन्ही निवडणुकीमध्ये जिंकून आलं होतं. पण त्याच्या आधी खूप लांब मागच्या खूप काळापर्यंत कोणीही सत्ता रिपीट करू शकलं नव्हतं. तो पराक्रम किंवा तो चमत्कार सध्या DMK पक्ष करून दाखवण्याच्या बेतात आहे आणि त्यामुळेच त्यांनी जे कोणी शक्य पक्ष आहेत जे DMK अलायन्सचा भाग होऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना या अलायन्सचा भाग बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतोय आणि हाच त्यांच्यासाठी मोठा पॉझिटिव्ह मुद्दा दिसतोय. आता ह्या अलायन्समध्ये सुद्धा काही कुरबुरी होत्या का तर नक्कीच होत्या. त्यामध्ये काँग्रेस पक्षाची जर आपण भूमिका पाहिली तर काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये वाटा हवा होता प्लस विधानसभेला ज्या जागा लढायला मिळतात काँग्रेस पक्षाला त्या जास्त हव्या होत्या. म्हणजे काँग्रेस पक्ष तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत आणि त्यापैकी तो 9 ते 10 जागा लोकसभेला लढवत असतो. पण जेव्हा विधानसभेची बारी येते तेव्हा मात्र त्यांना अतिशय कमी जागा दिल्या जातात अशी त्यांची वारंवार तक्रार होती. म्हणजे जागांची संख्या बघायची झाली तर एकूण 234 विधानसभा मतदारसंघ आहेत तामिळनाडूमध्ये. त्यापैकी काँग्रेसला फक्त 28 जागा मिळालेल्या आहेत जी त्यांची 40 ते 50 जागांची मागणी होती. ती एक छोटी कुरबूर सोडली तर इतर कोणत्याही मोठ्या पक्षानं DMKच्या अलायन्समध्ये अशा कुठल्याही प्रकारचा काही क्रॅक आहेत किंवा अशा पद्धतीने तक्रार नोंदवलेली आहे किंवा रिबेल केलेला आहे असं काही दिसून आलेलं नाही आहे. त्यामुळं एका बाजूला DMK अलायन्स मजबूत स्थितीत दिसते आहे तर दुसऱ्या बाजूला AIADMK अलायन्स आहे जो 2024मध्ये पक्ष AIADMK एकटा लढला होता. त्याच्यासोबत इतरही काही प्रादेशिक छोटे मोठी पक्ष होती पण जो प्रमुख त्यांचा तिथला प्लेयर आहे नॅशनल पार्टी आहे BJP तो मात्र या AIADMK अलायन्सचा 2024च्या लोकसभा इलेक्शन्समध्ये घटक नव्हता. NDA म्हणजे भाजपनं स्वतःची एक वेगळी NDA अलायन्स तिथे बनवली होती. PMK नावाचा पक्ष आहे त्यांनी सोबत घेतलं होतं आणि अशा पद्धतीनं भाजपनं आणि या सगळ्या NDA अलायन्सनं तिथे लोकसभा निवडणुकीत साधारण 18% मतं मिळवली होती. आणि दुसऱ्या बाजूला AIADMK एकटा लढल्यामुळं त्यांनी इतर फक्त काही छोट्या मोठ्या पक्षांची साथ घेतल्यामुळं त्यांना देखील मोठं यश मिळालं नव्हतं. त्यामुळंच या मतांचं विभाजनामुळं म्हणजे AIADMK आणि NDA म्हणजे भाजप-प्रणित NDAच्या मतांच्या विभाजनामुळं लोकसभा 2024मध्ये त्यांना मोठा फटका बसला होता. सर्वच्या सर्व जागांवर लोकसभेचा पराभव पत्करावा लागला होता. हीच कमजोरी ओळखून साधारण मागच्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात म्हणजे 2025च्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अमित शहा यांनी प्रयत्न करून ही अलायन्स घडवून आणली. AIADMK आणि भाजप यांनी दोघांनी सोबत लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासोबतच म्हणजे जे कुठले शक्य पक्ष आहेत त्या सगळ्या अलायन्समध्ये घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे PMK सारखा पक्ष आहे किंवा TTV दिनकरन जे अम्मा जयललिता ज्यांना अम्मा म्हणून ओळखलं जातं त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचा पक्ष देखील या अलायन्सचा भाग असावा यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि शेवटी ते देखील या अलायन्सचा भाग झालेले आहेत. त्यामुळे अलायन्सेसच्या बाबतीत बोलायचं तर दोन्ही अलायन्सेस ज्या आहेत त्या अतिशय मजबूत आहेत आणि याच अलायन्सेसमध्ये दोन्ही प्रमुख लढत होती असं तरी सध्याचं चित्र दिसतंय. तमिळनाडूमधील या दोन्ही आघाड्यांबद्दल बोललो. आता पुढे जो महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये आहे तो म्हणजे विजय फॅक्टर. विजय या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर ठरतील अशी सुरुवातीपासूनच चर्चा केली जाते आहे. पण ते आत्तापर्यंत त्यांनी कुठली निवडणूक लढवलेली नसल्यामुळं खरंच ते किती मोठा प्रभाव पाडतील याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. पण विविध जे काही सर्वेज येत आहेत प्रीपोल सर्वेज आले होते त्यांनी देखील विजय चांगलं मतप्रतिशत घेतील अशी शक्यता वर्तवलेली आहे. विजय यांच्या TVK पक्षाला साधारणतः 15 ते 18% आसपास मतं मिळू शकतात जी मोठी जंप समजायला हवी आता तरी असं तरी सध्याचं चित्र दिसतंय. पण खरंच विजय यांचा पक्ष 15 ते 18% मतं घेऊ शकेल का? कारण त्यांच्या पक्षाकडे स्वतः विजय सोडले तर कोणताही मोठा चेहरा नाही आहे. त्याशिवाय जे केडर लागतं पक्षावर पक्ष म्हणजे मतदानाच्या दिवशी बूथवर घेऊन यावं लागतं मतदारांना त्यांच्याकडनं मतदान करून घ्यावं लागतं. या संदर्भातली जी मशिनरी असते ती कुठल्याही प्रकारची मशिनरी विजय यांच्या पक्षाकडे नाही आहे कारण तो पक्ष अतिशय नवा आहे.
या सगळ्या महत्त्वाचे जे फॅक्टर्स आहेत त्यामुळं खरंच विजय यांच्या पक्षाला इतकं मतप्रतिशत मिळेल का याबद्दल शंका व्यक्त केली जाते. पण जे काही सगळे ग्राउंड रिपोर्ट्स बघितले, जे ज्येष्ठ पत्रकार हे सगळी निवडणूक कव्हर करतायत त्यांचं मत बघितलं तर असं दिसतंय की तरुणांमध्ये तिथे विजय यांची प्रचंड क्रेज आहे आणि हे तरुण त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांना देखील कन्व्हिन्स करताना दिसत आहेत की आपण चेंजसाठी मतदान करूया आणि चेंज म्हणजे ते ऑप्शन म्हणून मग DMKच्या विरोधात AIADMKचा विचार न करता विजय यांचा जो नवीन पक्ष आहे त्याचा विचार करतायत. कारण अल्टरनेटिव्ह इयरमध्ये किंवा अल्टरनेटिव्ह 5 वर्षांनी सातत्यानं DMK आणि AIADMK अलायन्सेस सत्तेत राहिलेली आहे आणि या दोघांशिवाय जो एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह, फ्रेश नरेटिव्ह देण्याचे जे प्रयत्न करतायत ते ॲक्टर विजय आहेत आणि ते या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर ठरतील अशी सध्याची तिथली चर्चा दिसते. पण हे खरंच होतं का हे नक्की आपल्याला 4 मेलाच कळू शकेल. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे अपोजिशनमध्ये जी डिवाईड आहे त्याबद्दल बोलूयात. आत्तापर्यंत जर आपण बघत आलो तर तमिळनाडूतील जे राजकारण आहे ते DMK आणि AIADMK या 2च पक्षाच्या भोवती फिरत आलेले आहे. म्हणजे ती जी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका ह्या द्विपक्षीय किंवा 2च पक्षांच्या विरोधामध्ये लढल्या गेलेल्या आहेत. आता विजय यांच्या एंट्रीमुळे मात्र ही निवडणूक 3 कॉर्नर फाईट होतीये का असं देखील या सगळ्या काळामध्ये किंवा प्रचाराच्या दरम्यान दिसून आलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा ही निवडणूक अजून जाहीर व्हायची होती, प्रचार सुरू व्हायचा होता, तेव्हा असं स्पष्ट वाटत होतं की DMK अलायन्सकडे क्लिअर एज आहे, ते सत्तेत असल्यामुळे त्याचा सगळ्याचा फायदा देखील त्यांच्याकडे आहे आणि AIADMK BJP अलायन्स झालेली नव्हती त्यामुळं असंही वाटत होतं की DMK सहजपणे ही निवडणूक जिंकेल का. पण त्यानंतर AIADMK आणि BJPची मजबूत अलायन्स झाली. तर पुढे जाऊन विजय यांचा एक फॅक्टर या निवडणुकीमध्ये आला आणि आता ही लढाई 3 कॉर्नर लढाई असल्याचं दिसतंय. आता विजय यांच्या येण्यामुळं काय होतं आहे तर AIADMK आणि विजय यांच्यामध्ये जे म्हणजे DMKच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी आहे ते मतदान जे आहे ते स्प्लिट होत आहे AIADMK पक्ष आणि विजय यांच्या पक्षामध्ये TVK या पक्षात. त्यामुळं हे जो विरोधकांमध्ये जो डिव्हाइड आहे त्याचा फटका किंवा त्याचा फटका विरोधकांना आणि त्याचा फायदा सत्तेत असलेल्या DMK पक्षाला होईल अशी देखील शक्यता या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारादरम्यान वर्तवण्यात येत होती. या विरोधकांमध्ये असलेल्या डिव्हाइडनंतर सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये राहिलेला आहे तो म्हणजे डिलिमिटेशनचा. 16, 17 आणि 18 एप्रिलला संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आणि हे महिला आरक्षण जर 2029 पासून लागू करायचं आहे तर डिलिमिटेशन करून आणि जुन्या सेन्ससच्या आधारावर म्हणजे साधारण 2011च्या सेन्ससच्या आधारावर डिलिमिटेशन करून मतदारसंघांची संख्या वाढवणं आणि त्यानंतर मतदारसंघांची संख्या वाढवून महिला आरक्षण लागू करणं असा एक पर्याय सरकारनं विरोधकांपुढे मांडला होता, सगळ्यांसमोरच मांडला होता. पण तो जो सरकारचा जो पर्याय आहे तो विरोधकांनी नाकारला आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा DMKनं डिलिमिटेशनच्या बाबतीत केंद्र सरकार कशाप्रकारे आपल्यावरती लादू पाहते या संदर्भात प्रचार करायला सुरुवात केली. त्या संदर्भाने राज्यभर आंदोलनं केली, काळे झेंडे फडकवले. हा सगळा विषय हा प्रचाराचा देखील प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. कारण ते अतिशय मतदानाच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि या सगळ्याचा परिणाम नक्कीच मतदानावर सुद्धा होईल अशी एक भीती किंवा अशा प्रकारच्या गोष्ट बोलून दाखवली जाते. यासोबतच डिलिमिटेशन म्हणजे केंद्र सरकार तमिळनाडूवर काहीतरी लादू पाहते, तमिळ अस्मितेवर काहीतरी लादू पाहते. केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध जे 3 लँग्वेज पॉलिसी आहे त्या संदर्भाने देखील चर्चा होती आहे. नीट सारखी एक्झाम आहे त्या संदर्भाने चर्चा होती आहे. या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सेंटर स्टेट रिलेशनच्या अराउंड सुरू आहेत आणि त्यामुळंच केंद्र सरकार काहीतरी तमिळनाडू सरकारवर किंवा तमिळ प्राईडवर, तमिळ अस्मितेवर लादू पाहते आणि आम्ही ते स्वीकारणार नाही अशी भूमिका DMKनं घेतलेली आहे आणि या माध्यमातून एक तमिळ प्राईड जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू ठरू शकते असं देखील अनेक जण या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बोलत आहेत. पण या सगळ्याचा खरंच काही परिणाम नक्कीच निवडणुकीवर होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे, जो नक्कीच आपल्याला 4 मेला या सगळ्या संदर्भाने चर्चा करताना जाणवेल. आता तमिळनाडूबद्दल तर बोललो आहे, पण त्यानंतर दुसरं महत्त्वाचं इलेक्शन जे या सगळ्या काळामध्ये होतं आहे आणि सर्वाधिक चर्चा ज्या निवडणुकीची होती आहे ती म्हणजे बंगालची विधानसभा निवडणूक आणि बंगालमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची ही निवडणूक आहे. बंगालमध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे फॅक्टर्स प्ले करत आहेत. कोणाच्या बाजूने ही निवडणूक जाईल या संदर्भानं बोलताना महिला, मुस्लिम मतदार, SIR, त्यानंतर डिलिमिटेशन हे सगळे जे घटक आहेत किंवा नोकरीचा मुद्दा, बेरोजगारी हे सगळे मुद्दे या निवडणुकीच्या सेंटर स्टेजला आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांबद्दल देखील आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवातीला आपण महिलांच्या मुद्द्यापासून चर्चा करूया. आत्ता म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री सोडल्या तर देशात सध्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत ज्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्या सोडल्या तर देशभरात कुठेही महिला मतदार आकर्षित करू शकेल अशा करिझमॅटिक चेहरा त्यांच्याशिवाय नाही आहे. आणि हीच स्थिती म्हणजे वुमन वोटर्सचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे ममता बॅनर्जी यांच्याप्रती तो बदलण्यासाठीच केंद्र सरकारनं महिला आरक्षणाचा एक कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता. त्या माध्यमातून महिला आरक्षणाच्या या कायद्याच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्यांना महिलांचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे तो कमी करण्याचा प्रयत्न देखील सरकारनं चालवला होता. अशी या कायद्याच्या निमित्तानं सुद्धा चर्चा सुरू झाली होती. पण महिला वोटर्स ह्या अतिशय मजबूतपणे ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी गेल्या अनेक निवडणुकांपासून उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. आता या निवडणुकीत काय होतं हे पाहावं लागेल. पण आपण आकडेवारी जर बघितली तर TMC पक्ष जो निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाची आकडेवारी पाहिली तर वुमेन वोटर्समध्ये त्यांना इतर पक्षांच्या तुलनेत 10% एज आहे, तर मेल वोटर्सच्या तुलनेमध्ये फक्त 4% एज आहे. त्यामुळे 10% जास्त महिला मतदार या विरोधकांपेक्षा TMC पक्षाला जास्त मतदान करतात आणि या सगळ्याचं प्रमुख कारण हे ममता बॅनर्जी स्वतः आहेत. त्यामुळे हा जो वुमेन फॅक्टर आहे तो ममतांपासून तोडण्यासाठीचा पहिला प्रयत्न होता तो म्हणजे महिला आरक्षणाचा कायदा. याशिवाय जे काही घटना मागच्या काही काळामध्ये बंगालमध्ये घडलेल्या आहेत ज्यामध्ये RG कार मेडिकल कॉलेजमधलं जे प्रकरण आहे, एका तरुण रेसिडेंट डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या आईला भाजपनं तिकीट दिलेलं आहे आणि हा मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याशिवाय तिथल्याच एका लॉ कॉलेजमध्ये एका तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, तो एक मुद्दा तिथे चर्चेत होता. या सगळ्या निमित्तानं लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बंगालमध्ये खराब झालेली आहे अशी देखील चर्चा सुरू झाली. ह्या सगळ्या घटना महिला सुरक्षेच्या अंगाने जर पाहिल्या तर हे ममता बॅनर्जी यांचा हा वोटर कशा प्रकारे तुटू शकतो यासाठी इतर सगळे विरोधी पक्ष आणि प्रामुख्याने भाजप प्रयत्न करताना दिसतोय. महिला वोटर्स या प्रामुख्यानं इतक्या ममता बॅनर्जी यांच्या बाजूने का राहतात यासाठी दुसरं जो महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ममता बॅनर्जी या साधारण 2.4 कोटी महिलांना म्हणजे 2,40,00,000 महिलांना महिन्याला जवळपास 1,500 रुपये लक्ष्मी भंडार योजनेच्या अंतर्गत देतात. म्हणजे जसे आपल्याकडे लाडकी बहीण योजना आहे किंवा मध्य प्रदेशात लाडली बहिणा योजना आहे तशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा लक्ष्मी भंडार योजनेअंतर्गत 1,500 रुपये हे महिलांना दिले जातात आणि ते सुद्धा 2,40,00,000 महिलांना. आणि याशिवाय SC आणि ST वर्गातील ज्या महिला आहेत समाजातील महिला आहेत त्यांना तर 1,700 रुपये दिले जातात. त्यामुळे ही फार मोठी रक्कम आहे त्या महिलांसाठी आणि त्यामुळेच त्या पाठिंबा त्यांचा सातत्यानं ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी राहिला आहे असं दिसतोय. हे प्रमुख कारण बोललं जातं. याशिवाय शाळेत जाणाऱ्या तरुणी आहेत किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी सायकल देऊ करणं किंवा त्यांना शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी लॅपटॉप आणि मोबाईलसारखे स्मार्ट डिव्हाइसेस देणं हे सुद्धा सातत्यानं करत आल्यामुळं गेल्या 15 वर्षापासून ममता बॅनर्जी यांच्याप्रती एक सॉफ्ट कॉर्नर या महिला मतदारांमध्ये तयार झालेला दिसतो. महिला मतदारांच्या नंतर जो दुसरा महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये डिफायनिंग राहू शकतो तो म्हणजे नोकरीचा मुद्दा. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही काळापासून सरकारी नोकऱ्यांमध्ये जो भरतीचा प्रकार आहे तो ज्या भरती प्रकरणांमध्ये अनेक वेळा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून आले. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये ममता बॅनर्जी यांचे काही नेते ज्याच्यामध्ये मंत्र्यांचा देखील समावेश आहे ते जेलमध्ये आहेत. त्यामुळे एकूणच उदासीनता आहे आणि नोकऱ्या म्हणजे फक्त सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या नाही तर खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यासुद्धा तिथे उपलब्ध नाही आहेत असं आत्ताची आकडेवारी दिसते. म्हणजे पश्चिम बंगालचे जो भारताच्या GDPमध्ये वाटा होता तो स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुरुवातीला साधारण 12% होता आणि तो घसरून आता फक्त 5%च्या आसपास आलेला आहे. आणि म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनचा सुद्धा तिथे अतिशय प्रमाण कमी आहे कारण सिंडिकेट एक प्रकारे असल्याचं बोललं जातं. प्रत्येक कामामध्ये कट मागितला जातो. यामुळे तिथल्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बाहेर पडताना दिसत आहेत. कोणीही तिथे जायला तयार नाही. सिंगूरचा जो प्रकल्प होता टाटा नॅनो प्रकल्प त्याचा विरोध करूनच या ममता बॅनर्जी सत्तेमध्ये आल्या होत्या आणि तिथे देखील आत्ता कुठल्याही प्रकारचा इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही आहे. त्या जमिनीसुद्धा तशाच पडून आहेत. या संदर्भात इंडियन एक्सप्रेसने सुद्धा रिपोर्ट केलेला होता. हे सगळे मुद्दे तिथे चर्चेत आहेत आणि यामुळे एकतर सरकारी नोकऱ्यांमध्ये भ्रष्टाचार, भरतीमध्ये भ्रष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियलायझेशन नसल्यामुळे खाजगी नोकऱ्या नाही आहेत. यामुळे तरुणांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं आहे. शिक्षणासाठी स्थलांतर, नोकऱ्यांसाठी स्थलांतर हे तिथले प्रमुख मुद्दे आहेत. अनेक गावांमध्ये शहरांमध्ये फक्त जे ज्येष्ठ नागरिक आहेत तेच राहत आहेत आणि त्यांचे सगळे तरुण मुलं असतील किंवा नातू वगैरे असतील ते सगळे शिक्षणासाठी नोकरीसाठी पश्चिम बंगालच्या बाहेर राहतात. हे देखील एक कन्सर्निंग ही सुद्धा महत्त्वाची घडामोड इथे बंगालमध्ये घडते आहे. या सगळ्यांसाठी स्थलांतर हा तिथे बंगालमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरतो आहे.
ही या संदर्भानेच म्हणजे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील चर्चा झालेली आहे आणि नोकऱ्या, बेरोजगारी हा तिथला महत्त्वाचा फॅक्टर असेल या निवडणुकीमध्ये, हे बोललं गेलेलं आहे. त्यामुळंच भाजप असू देत किंवा तृणमूल काँग्रेस आत्तापर्यंत 1,500 रुपयाचा बेरोजगारी भत्ता द्यायचा, तो आता भाजपनं 3,000पर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांसाठी सुद्धा भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या प्रकारे ममता बॅनर्जी 1,500 रुपये देतात, त्यांनी सुद्धा 3,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारच्या फ्रीबीजचं सुद्धा राजकारण सध्या पश्चिम बंगालमध्ये रंगताना दिसतंय. महिला आणि नोकरी यानंतरचा तिसरा महत्त्वाचा फॅक्टर जो या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरू शकतो तो म्हणजे मुस्लिम मतदार. पश्चिम बंगालमध्ये साधारणतः 27% मुस्लिम मतदार आहेत आणि 2021च्या असेंब्ली इलेक्शनचं आपण ॲनालिसिस केलं, त्याची आकडेवारी पाहिली तर TMCला साधारण 75% मुस्लिम समाजातील नागरिकांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे. तर फक्त BJPला जे आहे ते 7% नागरिकांनी, मुस्लिम समाजातील नागरिकांनी मतदान केलेलं आहे. जर हिंदू समाज बघितला तर TMCला साधारण 39% हिंदू समाजातील मतदारांनी मतदान केलं आहे, ते BJPला 50% हिंदू समाजातील मतदारांनी मतदान केल्याचं दिसतंय. त्यामुळं मोठी एज ही मुस्लिम मतदारांमध्ये TMC या पक्षाकडे आहे आणि त्याचाच फायदा प्रत्येक निवडणुकीमध्ये साधारणतः ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षाला होतो. पश्चिम बंगालमध्ये जवळपास 80 ते 90 असे मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम मतदारांची संख्या साधारणतः 30% जास्त आहेत. आता 30% मतदारांची संख्या जास्त म्हणजे 3 कॉर्नर रेसमध्ये ही संख्या निर्णायक ठरते, जवळपास जिंकण्याच्या बेतातच असते. त्यामुळे या 90 जागा ज्या आहेत त्या TMCसाठी ऑलरेडी एकतर यापैकी खूप जास्त जागा ते जिंकतील अशी शक्यता आहे किंवा या 90 जागांच्या पुढे त्यांना सुरुवात करायची आहे, अशा प्रकारे सुद्धा या निवडणुकीकडे पाहिलं जाते. इतका महत्त्वाचा हा मुस्लिम मतदारांचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये असेल असं बोललं जातं आहे. पण मुस्लिम मतदारांना, मुस्लिम TMC पक्षाला मुस्लिमांचं मतदान जरी मिळत असलं तरी त्यांचं लोकप्रतिनिधित्व पाहिलं तरी ते 2011 पासून सातत्यानं कमी होत गेल्याचं दिसतं आहे आणि लोकप्रतिनिधित्व नसल्यामुळं समाजामध्ये देखील एक TMCच्या प्रति नकारात्मक भावना तयार होताना दिसते आहे. जर फक्त TMCला मतदान देतो आहे आणि लोकप्रतिनिधित्व वाढत नसेल तर आपण TMCच्या मागे न राहता काँग्रेस आणि आत्ता तिथे येऊ पाहत असलेल्या MIM पक्ष यांच्याकडे वळता येईल का, अशी देखील शक्यता या निमित्तानं निर्माण झालेली आहे आणि MIM पक्ष मोठ्या ताकदीनं तिथे निवडणूक लढवतो आहे आणि प्रयत्न करतो आहे की आपण तिथे कशा प्रकारे एंट्री करू शकतो. त्यासाठी त्यांनी हुमायून कबीर या TMCमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदाराशी सुद्धा युती केली होती त्यांच्या पक्षाशी. पण त्यांचा एक व्हिडिओ डिसेंबर महिन्यातला व्हायरल झाला जिथे ते भाजपकडनं त्यांना 1,000 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती अशा प्रकारचा ॲलिगेशन्स त्यांनी केलेले होते आणि तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं हुमायून कबीर यांच्याबद्दल एक शंकेचं वातावरण तिथे निर्माण झालं होतं आणि MIMनं त्यांच्याशी असलेली युती तोडली होती. हा देखील तिथे एक मुस्लिम मतदारांमध्ये महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिला होता. मुस्लिम मतदार हे TMCला मतदान देत असले तरी दुसरं त्यांनी नाराज असण्याचं कारण ते म्हणजे OBC अंतर्गत काही मुस्लिम म्हणजे मुस्लिमांमधील काही जातींचा समावेश OBC वर्गात होत होता पश्चिम बंगालमध्ये आणि 2021 नंतर ममता बॅनर्जी यांनी काही नवीन कायदा आणून काही मुस्लिम समाजातील जातींचा त्याच्यामध्ये समावेश केला होता त्या OBC जातींमध्ये. पण हायकोर्टानं तो कायदा स्ट्रक डाऊन केला आहे. त्यामुळं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा मुस्लिमांना आरक्षण नाही आहे, लोकप्रतिनिधित्वसुद्धा कमी होतं आहे. हा एक कन्सर्निंग फॅक्टर त्या सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळेच ते TMCपासून यावेळी दूर जातील, काँग्रेसकडे वळतील, लेफ्टकडे वळतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते आणि ही ममता बॅनर्जी यांच्यासाठी नक्कीच काळजी करण्याची गोष्ट असू शकते, असं या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान दिसून आलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो महत्त्वाचा फॅक्टर या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत राहिला तो म्हणजे SIR, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. निवडणूक आयोगानं मागच्या वर्षी 2025मध्ये ऑक्टोबर महिन्यात हा संपूर्ण प्रक्रिया म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलं होतं देशभरामध्ये. त्यात पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये सुद्धा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालेलं आहे. पण जेवढी चर्चा या SIRची पश्चिम बंगालमध्ये झाली किंवा जेवढे त्याच्या निमित्तानं गोष्टी घडल्या, घडामोडी घडल्या, तेवढ्या इतर कुठल्याही राज्यांमध्ये घडलेल्या दिसत नाही आहेत. सध्यासुद्धा महाराष्ट्रात SIRची प्रक्रिया सुरू आहे, पण आपण त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा वादविवाद झाल्याचं पाहिलेलं नाही आहे. पण पश्चिम बंगालमध्ये हा वाद अतिशय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सुप्रीम कोर्टानं स्वतः 700 न्यायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नावं क्रॉस चेक करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे SIR हा फार मोठा फॅक्टर हा या निवडणुकीमध्ये राहिलेला आहे आणि SIRची आकडेवारी पाहिली तर साधारणतः 90 लाख नावं ही पश्चिम बंगालच्या मतदार यादीमधून कटलेली आहेत. यामध्ये मृतांची संख्या आहे, स्थलांतरितांची संख्या आहे, काही फ्रॉड नावं होती त्यांची संख्या आहे, डुप्लिकेशन्सची संख्या आहे, अशी जवळपास 90 लाख नावं SIRच्या माध्यमातून कमी झालेली आहेत आणि ही
जी नावं कमी झालेली आहेत त्यामध्ये फक्त 6 जिल्ह्यांमध्ये जवळपास 60% नावं ही SIRमधली 90 लाखापैकी कमी झालेली आहेत. आणि हे जिल्हे पाहिले तर आपण नाडिया, मुर्शिदाबाद, मालदा हे सगळे जिल्हे आहेत जे बांगलादेशच्या बॉर्डरवर लागून असतात आणि तिथे घुसखोरांची संख्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे हा सगळा जो 90 लाखांपैकीचा मोठा चंक हा मुस्लिम मतदारांचा असू शकतो आणि यामुळे TMCला नुकसान होईल अशी एक थिअरी मांडली जाते. पण ती खरंच असं आहे का, हे मात्र आपल्याला 4 मेपर्यंत त्याची वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय सुद्धा SIRमध्ये मथुआ समाजातील अनेक नागरिकांची नावं कटलेली आहेत. मथुआ समाज हा 1971च्या युद्धाच्या दरम्यान आणि त्या आधीपासून सुद्धा बांगलादेशातून स्थलांतर झालेला हिंदू समाज आहे. त्यांच्या समाजातील देखील अनेक नावं ही कटलेली आहेत SIRच्या प्रक्रियेमध्ये. ते सुद्धा पण ते प्रामुख्यानं भाजपचे मतदार समजले जातात. त्यांचीसुद्धा नाराजी भाजपने ओढावून घेतली आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान चर्चेत होता. त्यामुळं काय नक्की होतं, या सगळ्यांचे निकाल काय असतात, तामिळनाडू आणि बंगालच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो आपण आज चर्चा केली आहे, त्या सगळ्यांचे निकाल काय असतील हे आपण 4 मे रोजी याची नक्कीच पुन्हा एकदा चर्चा करूयात. पण आज व्ह्यूजरूममध्ये इथेच थांबूयात. बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुकीबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं काय या संदर्भातलं विश्लेषण आहे, मत आहे, ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कॉन्टेंट पाहण्यासाठी, बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.